सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे? मजेत तर आम्ही पण मस्त मजेत आहोत. तर छान बोलली तनु मस्त. तर आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे काय आहे तर आम्ही तयारी केली तर मी पप्पाचे चष्मा लावलाय. चष्मा लावून घेतलाय. मला करायचे होते फोटोशूट आणि मी तयार झाले आहे सिंपल. तर मी थांब तरू केस तशी गुत्त्यात. तर मी ना मागच्या वर्षी नाही 2 वर्षे हो 2 वर्ष झाले असेल माझ्या लक्षात नाही. पण ही मागची एप्रिल जाऊन त्याच्या मागच्या एप्रिलला मी ही साडी घेतलेली होती ऑनलाईन. आणि ब्लाऊज पण मी ना मिशोवरून ऑर्डर केलं तर ब्लाऊज ह्या साडीवरती व्हाईट कलरचं. तर ते ना मी हॉस्पिटलला गेले आणि ते ब्लाऊज वाले ते घरी आले ऑर्डर घेऊन. ते मिशोवाले ऑर्डर आपलं ते काय ते पार्सल घेऊन घरी आले. आणि आम्ही बोलले की मामा मी हॉस्पिटलला आहे. ते बोलले ठीक आहे की OTP येईल, ते OTP सांगा. मी OTP सांगला, ते ब्लाऊज रद्द झालं. तर खूप नाराज झाले मी. तर चला जाऊ द्या. आणि तनु बघा, तनु बघ इकडे ये. तनु इकडे ये, तुझी तयारी दाखव. तुम्हाला माहिती का मम्मी काकाला बोलत ते पण चांगलं नाही दिसलं. मी बनवते बस नंतर पण मी अशी हेअरस्टाईल केली. मी ना आज केसावर जरा सेप मारून घेतलाय कारण की केस माझं झिपरा झालते ना, तर वेगळेच दिसत होते. तर सर्वांना मी बोलायच्या नादात विसरून गेले बघा. तर सर्वांना स्वाभिमानी क्रांतिकारी जय भीम. आणि रात्री ना इतकं म्हणजे हा एरिया खूप मोठा आहे. तर 4 DJ लागलेले होते संध्याकाळपासून. म्हणजे 1-2 दिवसापासूनच तयारी सुरू होती. आणि 12 वाजले आणि बापरे एवढा म्हणजे दांगडा DJ, म्हणजे DJ 6 वाजेपासूनच चालू होते. खूप मुले असे नाचले. मी गेले नाही बघायला, पण तनुचे पप्पा गेलते ना, तर ते सांगत होते 4 DJ आणि एवढा आवाज होता ना. 12 वाजले आणि 12च्या नंतर असे फटाके फुटत होते ना, तर नुसतं आकाशाकडे बघावं वाटत होतं. आणि ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग झाली होती. बापरे एवढं भारी होतं ना. आणि माझे तर खरंच मी टेरिसवरती गेले ना, तर माझ्या अंगाला काटे येत होते ते बघून. बापरे म्हणजे बाबांनी एवढी पुण्याई करून ठेवली ना, तर सांगायला कमीच आहे. जितकं बोललं तितकं कमीच आहे बाबाबद्दल. असं कोणीच करू शकत नाही. इतकी कमाई त्यांनी करून ठेवली. इतके लोक त्यांचे दिवाने. अरे बापरे. तर सगळेच दिवाने, मी पण आहे. तर मला खरंच खूप जायचं होतं बघायला, पण जाणं झालं नाही. मी मॅडम आहे ना, झोपून राहिली होती. हो ना ग तनु, तू झोपली होती ना. तरी दमली होती, त्या झोपून राहिली ना. कोणतं काम केलं तर काय माहिती कामायला. खूप छान मस्त. आणि आज तर 14 एप्रिल आहे. तर आम्हाला जायचं आहे क्रांती चौकला. त्याच्यासाठी आम्ही तयारी केली आहे. तर क्रांती चौकला माहिती आहे का, सगळे संभाजीनगर आणि सगळ्या एरियाचे सगळे DJ तिथं जमा होतात. तर एवढी गर्दी असते ना, बापरे तुफान गर्दी असते क्रांती चौकला. तिथं पण ड्रोन कॅमेऱ्याने शूटिंग होते. तर एवढं छान दिसतंय ना वरतून. तर मी जाणार आहे, मी शूटिंग करणार आहे. पण मी काय वरती पण पूल आहे ना, तो क्रांती चौकला वरून पूल आहे. उड्डाण काय बोलतात हो त्याला, कोणता पूल? क्रांती चौक तर आहे, पण ते पूल बोलत नाही का आपण. तर वरती पण लोक असतात भरपूर आणि खूप गर्दी असते. आणि खाली पण एवढी गर्दी असते ना. हां, उड्डाण पूल ते तर बोलले ना मी. ते तर बोलले मी, पण अजून काहीतरी नाव आहे त्याला. तर बापरे एवढं छान आहे ना शूटिंग करायला पण. म्हणजे एवढी जनताने एवढं दांगडा असतो आणि जनता तर अरे बापरे एवढी तुफान असते ना.
तुम्ही कधी येऊन बघा संभाजीनगरमध्ये. आणि जे जे संभाजीनगरमध्ये असतील ना तर कमेंटमध्ये सांगा. आणि आम्ही माहिले की कसं वाटतं. आम्ही सेम सेम हेअरस्टाईल केली. पहिली तनूने माझ्यासारखी हेअरस्टाईल केली होती, नंतर तिने बेल्ट लावून घेतला, ते जमलं नाही तर. आणि मॅचिंग कपडे तर घातलेले आहे आम्ही, हो ना. पप्पा पण व्हाईट शर्ट घालणार आहे आता. आणि आमची सगळी फॅमिली सेम टू सेम. हां. तेव्हा मम्मीचं पण ब्लॅक आणि मग आम्ही पण ब्लॅकच पॅन्ट घातलेली आहे. तर चला मग भेटू. दाखवते मी तुम्हाला शूटिंग आता क्रांती चौकला गेल्यावर रात्री भेटूया रात्री. संध्याकाळी. आम्हाला जायचं आहे इथे बाबाचा पुतळा आहे, बाबाचं दर्शन घ्यायला जायचं आहे. तिथे मस्त दर्शन घेऊ बाबांचं, हो ना. आणि मग जाऊ क्रांती चौकला. पोटावर परत दर्द लागलं. तर चला मग भेटू नाही भेटू मी दाखवते. संध्याकाळी. नाही, संध्याकाळी नाही. आता मी ना व्हिडिओ हा इथेच एंड करते आणि हा व्हिडिओ अपलोड करेल मी. आणि नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवाल. हो, बहुतेक पार्ट 2 पण करेल मी 14 एप्रिलचं. पार्ट 1 हा, पार्ट 2 तो दुसरा. तर त्याच्यामध्ये मी सगळं क्रांती चौकची जनता किती काय ते सगळं दाखवणार. चला मग बाय. बाय बाय, टाटा, गुड बाय. चला आता आम्ही निघालो आहे क्रांती चौकला जाण्यासाठी. रेडी. फक्त आता चप्पल घालायची राहिली.